शनिवार 24 जानेवारी 2026. स्थळ मालाड स्टेशन आणि वेळ संध्याकाळी 5:45. प्राध्यापक आलोक सिंह यांची गाडीतून उतरताना मालाड स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हत्या करण्यात आली. त्यांचा काय दोष होता? त्यांची हत्या का करण्यात आली? याला निमित्त झालं केवळ आधी कोण उतरणार याचं. पण संयम सुटलेल्या दुसऱ्या प्रवाशाने म्हणजेच ओंकार शिंदे याने थेट त्याच्याकडील तीक्ष्ण चिमटा थेट आलोक सिंह यांच्या पोटात खुपसला आणि विनाकारण एकाचा बळी गेला. त्याच दिवशी आलोक सिंह यांच्या पत्नीचा वाढदिवस होता आणि दुर्दैवाने तोच दिवस पतीचा मृत्यूचा दिवस ठरला. या घटनेनंतर आलोक सिंह यांची पत्नी आणि बहीण कोलमडून गेली आहे. आलोकला मारून तो निघून गेला. थोडी तरी माणुसकी असायला हवी होती. धक्का दिला असता, थोबाडीत मारली असती, टपली मारली असती तरी चाललं असतं. मात्र त्याने जीव घेतला. पार्ल्यातील एएनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंह शनिवारी नेहमीप्रमाणे घरी जायला निघाले होते. त्याच दिवशी ते मित्र आणि सहकारी सुधीर कुमार त्रिवेदी यांच्यासोबत अंधेरी स्टेशनला आले. सुधीर कुमार नालासोपाऱ्याला आणि आलोक सिंह मालाडला जाणार होते. त्यांनी सायंकाळी 5:25 ची अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून विरारला जाणारी लोकल पकडली. जनरल डब्यात आलोक सिंह यांच्या मागे उभ्या असलेल्या एका प्रवाशाने उतरण्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा आलोक सिंहने यांनी त्यांच्या पुढे महिला उभी असल्याचे सांगून धीर धरायला सांगितले. तरीही लोकल थांबवून उतरेपर्यंत त्यांच्यात वाद सुरूच राहिला. लोकल मालाड स्टेशनवर थांबल्यानंतर आलोक सिंह अचानक वेदनेने ओरडले. त्यांनी पोटाकडे बोट दाखवले. तोपर्यंत हल्लेखोर पळाला होता. त्याला सुधीर कुमार यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुलावर चढला आणि नंतर पळून गेला. त्यानंतर प्रवाशांनी आलोक सिंह यांना प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसवले. त्यांच्या पोटातून प्रचंड रक्तस्राव होत होता. प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाईनला फोन केला. स्टेशन मास्टरच्या मेमोच्या आधारे पोलिसांनी आलोक सिंह यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सायंकाळचे 6:15 वाजले होते. वजह सिर्फ गाड़ी में उतरने की वजह थी, एक किरकोळ वजह से एक की जान गई है. सुधीर कुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात मालाड स्टेशन, दिंडोशी, कुरारगाव आणि आसपासच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज स्कॅन करून आणि रेल्वेच्या फेशियल रिकग्निशन सिस्टमच्या मदतीने त्याला अटक केली. आरोपी ओंकार शिंदे दुसऱ्या दिवशी सकाळी 7:40च्या सुमारास मालाड स्टेशन जवळ ऑटो रिक्षातून उतरताना दिसला आणि पोलीस पथकाने त्याला तिथेच अटक केली. त्याला कोर्टाने 30 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आता आरोपीला अटक झाली असली तरी पोटचा पोरवा गेला, तो परत येणार नाही म्हणून आलोक सिंह यांचे वडील अक्षरशः हतबल झाले आहेत. आलोक सिंह यांचे वडील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्था मध्ये काम करतात. पोलिसांनी मला कळवलेच नाही, दुसरीकडून कळले. शिवाय वेळेत जवळच्या रुग्णालयात नेलं असतं तर आलोकचा जीव वाचला असता. मुंबईच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी होतात आणि मारामारीपर्यंत प्रकरण जातं. प्रवास तास दीड तासाचा असल्यामुळे प्रवाशांचा संयम तुटतो आणि मालाड स्टेशन सारखी मोठी घटना घडते. कुटुंब उद्ध्वस्त होतात. यातून कुणी धडा घेईल का? मैं रेलवे में प्रवास करने वाले सभी प्रवासियों को एक संदेश देना चाहता हूँ कि रेलवे में हमारी हर रोज की आना मतलब अपन जाते आते हैं तो उसमें जो किरकोळ जो ज्या काही घटना होतात त्यातून जे काही हे वाद होतात, जो भी कुछ अपना वाद हो रहा है, क्योंकि ये हो रहा है उससे उसके ऊपर ज्यादा ये न करके शांति से प्रवास करना चाहिए.